आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचाही समावेश आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे, 60 वर्षांच्या पुढे आहे, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, म्हणजे तुमचं वय 61 वर्ष असेल, 62 वर्ष असेल किंवा त्याच्या पुढे गेलेला असेल, तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। कारण ज्येष्ठ नागरिकांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। तर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळवून देणारे सर्वात मोठे इतिहासामधील योजना सुरू करण्यात आलेली आहे। जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल, तर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की 3000 रुपयांची पेन्शन कधीपासून सुरू होत आहे, कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली होते। राज्यातील या ठिकाणी जे अपंग आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केलेली होते। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, राज्यातील विधवा पेन्शनसाठी विधवा पेन्शन सुरू करण्यात आलेले होते। परंतु राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी याच्या अगोदर कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती। तर याचाच विचार करून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। जर तुम्हाला 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे। तर अर्ज कसा करायचा आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये पती आणि पत्नी दोघांचे वय 60 वर्षांपेक्षा पुढे असेल, अधिक असेल, तर दोघांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। म्हणजेच एका घरामधील फक्त 2च जणांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे पती आणि पत्नी दोघे असेल आणि दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल, तर दोघांना सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून सरकारकडे मागणी केली जात होते की तुम्ही महिलांसाठी योजना सुरू केलेली आहे, विधवांसाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे, अपंगांसाठी विविध पेन्शनची योजना सुरू केलेल्या आहेत। परंतु आमचे वय आता 60 वर्ष पूर्ण झाले। 60 वय झाल्यामुळे आम्हाला डोळ्यांना कमी दिसतं, ऐकायला कमी येत असतं, यासोबत गुडघे दुखे असेल, मान दुखे असेल, पाठ दुखे असेल, कंबर दुखे असेल, बीपी असेल, शुगर असेल, तर अशा प्रकारचे आजार 60 वयानंतर जडत असतात आणि 60 वयानंतर मुलं बाळ सांभाळत नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करण्यात येत आहे। 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। म्हणजे
प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन आणि ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला अजून 10 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन यासोबत तुम्हाला या ठिकाणी 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की ज्या 10 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही, कारण राज्यातील भरपूर असे 60 वयावरील नागरिक आहेत की त्यांचे घरादाराचे चांगले आहे, म्हणजेच भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांचं उत्पन्न चांगलं आहे, त्यांची परिस्थिती चांगली आहे, तर त्यांना या पेन्शनची गरज नाही। त्यामुळे राज्यातील सरसकट सर्व या ठिकाणी 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ मिळणार नाही। राज्यातील जे गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाच या पेन्शनचा लाभ देण्यात येत आहे, ज्यांचे उत्पन्न कमी आहे, म्हणजेच एकंदरीत या ठिकाणी या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ देण्यात येत आहे। तर ज्येष्ठ नागरिकांना आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, तुम्ही म्हणत असाल की तुम्ही लांबवत चाललेला आहे, तर बघा या ठिकाणी आता आपण लांबवणार नाही, सविस्तर पद्धतीने आता आपण या पेन्शनचा लाभ कसा मिळवायचा आहे, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणकोणते आहेत, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, तर अशा महत्त्वाच्या प्रश्नांकडे आता आपण वळत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या माध्यमातून म्हणजेच आमच्या सरकारच्या माध्यमातून ही पेन्शन आणि या 10 वस्तू दिल्या जात आहेत, परंतु राज्यातील सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही। याच्यासाठी पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर त्या पात्रता पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे सर्वांच्या हितांचे निर्णय घेत आहेत। विचार करायला गेलं तर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून विविध चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि सध्याच्या स्थितीला चांगले निर्णय घेण्यात येत आहे। बघा, भरपूर दिवसांपासून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक पेन्शनची वाट पाहत होते, कधीतरी आम्हाला सुद्धा पेन्शन मिळेल या आशेवरती ज्येष्ठ नागरिक भरपूर दिवसांपासून थांबलेले होते। तर अखेर ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर माहिती आता पाहत आहोत। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगतो, लगेच पेन्शन कशी मिळवायची आहे आणि ज्या 10 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत तर त्या 10 वस्तूंची यादी सुद्धा वाचून दाखवतो। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता, जर तुम्हाला 3,000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पहिल्या पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। तर ही पहिली पात्रता म्हणजे तुमचे वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। 60 वयापेक्षा तुमचे वय जास्त असेल तरच तुम्हाला ही पेन्शन मिळत आहे। यानंतर 2 नंबरची पात्रता बघा, ज्येष्ठ नागरिकांनो तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य हा सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। यानंतर पुढची तिसरी पात्रता, ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 15 वर्षांपासून राहत असायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे। आणि सर्वात महत्त्वाचे शेवटची पात्रता, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल 60 वयांपेक्षा अधिक वय असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। बघा, ज्येष्ठ नागरिकांना आता झाली पात्रता सांगितल्यानंतर आता हे पेन्शन कशी मिळवायची आहे, या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। यासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून ज्या 10 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत तर त्या 10 वस्तूंची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। सविस्तर 10 वस्तूंची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्यातील 60
वयावरील भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्या ज्येष्ठ नागरिकांचे मुले सरकारी कर्मचारी आहेत, भरपूर ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न वाढलेले आहे, तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. फक्त गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक असाल तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ मिळत आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून कोणत्या तरी पेन्शनचा लाभ आपल्याला मिळेल या आशेवरती तुम्ही भरपूर दिवसांपासून थांबलेला होता, परंतु यापुढे तुम्हाला आशेवरती थांबण्याची गरज भासत नाही. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्यात येत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने पेन्शनचा लाभ सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत आता ही पेन्शन कशी आहे, या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे याचीच माहिती आता सांगत आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती आता सांगत आहे. जर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पाहत चला. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला ज्या 10 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तू बहुमूल्य आहेत. तुम्हाला याचा फायदा दैनंदिन जीवनामध्ये होत असतो. त्यामुळे या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पाहत चला. बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुमचे प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांच्या पेन्शनची प्रतीक्षा आणि ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देऊन तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तर एकंदरीत आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत. आता आपण बघून घेऊयात की ज्या 10 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत. यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे तर ते पेन्शन कशी मिळणार आहे, या पेन्शनसाठी कागदपत्रे कोणकोणती आहेत, अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी जे पहिलं कागदपत्र लागणार आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचे आधार कार्ड लागणार आहे. कारण त्या आधार कार्डवरती जन्मतारीख असते आणि या जन्मतारखेवरून सरकारला कळणार आहे की तुमचं वय हे 60 वर्षांच्या पुढे आहे का. जर तुमचं आधार कार्डवरील जन्मतारीख बरोबर असेल आणि त्या जन्मतारखेमध्ये सांगण्यात आलेलं असेल की यांचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे तर त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. परंतु 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक तुम्ही नसाल, तुमच्या आधार कार्डवरती तुमची जन्मतारीख 60 वय दाखवत नसेल तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही आणि तुम्हाला या ठिकाणी लाभ सुद्धा मिळणार नाही. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना जे दुसरं कागदपत्र लागणार आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक लागणार आहे. बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत यासाठी तुमच्याकडे बँकेचं पासबुक असणे आवश्यक आहे. यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड आवश्यक आहे. बघा, मतदान कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्यामुळे तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे, परंतु मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. यानंतर फॉर्म भरताना 2 छोटे आकाराचे फोटो सुद्धा लागणार आहेत. तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो असणे आवश्यक आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तर बघा, अशी महत्त्वाची कागदपत्रे आहेत. तर ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अशी कागदपत्रे असतील आणि तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला पात्रता सांगितलेले आहेत. आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ती गोष्ट म्हणजे काय की ज्या 10 वस्तूंचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे, ज्या 10 वस्तूंचा फायदा तुम्हाला होणार आहे तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत तर त्या 10 वस्तूंची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे. सविस्तर 10 वस्तूंची यादी पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना जे तुम्हाला पहिली वस्तू दिली जात आहे तर ते पहिली वस्तू म्हणजे काय की बघा, तुमचं वय झाल्यानंतर तुम्हाला डोळ्यांना कमी दिसत असतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मोफत चष्मे दिले जाणार आहेत. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना चालण्यामध्ये अडथळा येत असतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी स्कूटी सुद्धा मिळणार आहे. 4 चाकाची स्कूटी सुद्धा देण्यात येणार आहे. तिसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिक
तुम्ही असल्या तर ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला कोणता पण आजार असू द्या तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. चौथी वस्तू, तुम्हाला एसटीने एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचे असेल तर तुम्हाला मोफत प्रवास दिला जाणार आहे. 5वी वस्तू, बँकेमध्ये तुम्हाला आरक्षित विंडो ठेवण्यात येणार आहे. यासोबत 6वी वस्तू, सरकारी कार्यालयांमध्ये तुम्हाला आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहे. 7वी वस्तू म्हणजे तुम्हाला विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. 8वी वस्तू म्हणजे तुम्हाला घर नसेल तर प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घर दिले जाणार आहे. पुढची वस्तू, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी याच्यासोबत शेळीपालन गायगोठा अनुदान योजना. आणि 10वी वस्तू म्हणजे तुम्हाला BP शुगर असेल तर याच्या गोळ्या सुद्धा शिबिर राबवून मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता पेन्शन कशी मिळणार आहे ते सांगतो बघा. मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेअंतर्गत अगोदर 1500 रुपये रक्कम होते तर त्याची रक्कम हे 3000 रुपयापर्यंत वाढण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता निवडणूक येणार आहे तर या निवडणुकीच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3000 रुपयांची पेन्शन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.